वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. इयत्ता 12वीच्या पूर्वपरीक्षा आमच्या कॉलेजमध्ये झालेल्या आहेत. त्याची ही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला दिलेल्या आहेत. त्याची उत्तरपत्रिका आज आपण पाहूया. इयत्ता 11वीच्या पण दुसऱ्या घटक चाचणी परीक्षेच्या अनेक विषयांच्या प्रश्नपत्रिका मी पोस्ट केलेल्या आहेत. या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता. विषय भूगोल, इयत्ता 12वी कला आणि विज्ञान शाखेचा हा विषय आहे. 80 गुण आणि 3 तास वेळ असणारी ही प्रश्नपत्रिका, आमच्या कॉलेजमध्ये झालेली पूर्वपरीक्षा त्याची प्रश्नपत्रिका. हे एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून तुम्ही अभ्यास करा. अशाच प्रकारचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बोर्डाच्या परीक्षेचं असणार आहे. सराव करण्यास तुम्हाला काही हरकत नाही. प्रश्नपत्रिका ही मी यापूर्वी पोस्ट केलेली आहेच, पण त्याची उत्तरपत्रिका आता आपण पाहूया. आणि यामध्ये एकूण 7 प्रश्न आहेत. 7 प्रश्न एका व्हिडिओ लेक्चरमध्ये घेणं शक्य नसल्यामुळे मी याचे 2 भाग केलेत. भाग पहिल्यामध्ये प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा घेतला आहे आणि भाग दुसऱ्यामध्ये प्रश्न 4, 5, 6, 7 असं 2 भाग केलेत मी. आज आपण पहिला भाग पाहूया, म्हणजे प्रश्न क्रमांक पहिला, दुसरा आणि तिसरा. सूचना महत्त्वाच्या लक्षात घ्यायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2. प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यक तेथे योग्य आकृत्या किंवा आलेख काढावे. 3. रंगीत पेन्सिलचा वापर करण्यास परवानगी आहे. 4. नकाशा स्टेन्सिलचा वापर योग्य तेथे करावा. 5. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात. 6. आलेख व नकाशा पुरवणी मूळ उत्तरपत्रिकेत जोडावी. ही महत्त्वाची सूचना आहे. आणि आलेख, नकाशा जोडल्यानंतर आणि पुरवणी अशी एकूण संख्या जी आहे, पहिल्या पानावर बोर्ड परीक्षेला जी उत्तरपत्रिका मिळेल त्याच्यावरती संख्या पण लिहायचं आहे, विसरायचं नाही. चला तर पाहूया. इयत्ता 12वी कला आणि विज्ञान शाखेचा भूगोल हा विषय, त्याची उत्तरपत्रिका. भाग क्रमांक 1, प्रश्न पहिला, दुसरा, तिसरा. प्रश्न क्रमांक पहिला आहे अ, ब आणि क स्तंभातील घटकांचे सहसंबंध लावून साखळी पूर्ण करा. 5 गुण आहेत. साखळी पूर्ण करा म्हणजे जोड्या लावासारखा प्रश्न आहे. ब आणि क 3 घटक दिलेत. 1. ॲमेझॉन खोरे, आर्थिक घटक मुंबई. 2. आकर्षक नोकऱ्या, दशलक्षी शहर, जगात सर्वत्र. 3. महानगर, भूगर्भ रचना, आर्थिक स्थलांतर. 4. खाणकाम, ऐच्छिक निर्णय, कमी घनता. 5. नागपूर महानगर क्षेत्र, दाट विषुववृत्तीय वने, कार्यात्मक घटक. आपण आता याच्या जोड्या लावूया किंवा साखळी पूर्ण करूया. क्रमांक 1. ॲमेझॉनचे खोरे, दाट विषुववृत्तीय वने, कमी घनता. 2. आकर्षक नोकऱ्या, ऐच्छिक निर्णय, आर्थिक स्थलांतर. 3. महानगर, दशलक्षी शहर, मुंबई. 4. खाणकाम, भूगर्भ रचना, जगात सर्वत्र. आणि 5. नागपूर महानगर क्षेत्र, आर्थिक घटक, कार्यात्मक घटक. ब प्रश्न सुरू होत आहे. पहिल्यातलाच वस्तुनिष्ठ प्रश्नच आहे. पुढील विधाने दिलेल्या सूचनेनुसार पूर्ण करा. 5 गुण आहेत. 1. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. मळ्याच्या शेतीत यंत्राचा वापर करणे अवघड जाते कारण. पर्याय आहेत. अ. भरपूर पर्जन्यमान. ब. डोंगर उतारावर पिकांची लागवड. क. शास्त्रशुद्ध शेती. आणि ड. भांडवलाची कमतरता. याचं अचूक उत्तर आहे भांडवलाची कमतरता. पूर्ण वाक्य लिहून मग उत्तर लिहायचं. 2. साखर कारखाने ऊस उत्पादक क्षेत्रात आढळतात कारण. पर्याय अ. ऊस हा वजन न घटणारा कच्चा माल आहे. ब. ऊस हा नाशवंत व वजनघटित कच्चा माल आहे. क. ऊसाच्या वाहतुकीचा खर्च जास्त असतो. ड. साखर कारखान्यास भरपूर पाण्याची गरज असते. आणि याचं अचूक उत्तर आहे ऊस हा नाशवंत व वजनघटित कच्चा माल आहे. क्रमांक 3. नैसर्गिक बंदर. अ. कोची. ब. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. क. दिल्ली इंटरनॅशनल कार्गो टर्मिनल. आणि ड. नागपूर कार्गो हब मिशन प्रकल्प. याचं अचूक उत्तर आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट. 4. योग्य क्रम लावा. वाढत्या लोकसंख्येनुसार मानवी वस्त्यांची चढत्या क्रमाने मांडणी करा. म्हणजे सर्वात अगोदर लहान वस्ती आणि नंतर मोठ्या वस्तीकडे जायचं. अ. खेडे. ब. महानगर. क. पाडा. आणि ड. शहर. पाडा, खेडे, शहर,
महानगर असा क्रम लावायचा. 5. दुष्काळ हे स्थलांतराचे अपकर्षक कारण आहे. विधान चूक की बरोबर सांगा. चुकीचे विधान असेल तर बरोबर करून पुन्हा लिहा आणि विधान बरोबर असल्यास त्याचे कारण सांगा. पाहूया आपण. दुष्काळ हे स्थलांतराचे अपकर्षक कारण आहे, बरोबर आहे, कारण हे सक्तीचे स्थलांतर आहे आणि त्यामुळे ते अनिच्छेने होतं, म्हणून हे विधान बरोबर आहे. प्रश्न पहिल्यातला क. दिलेल्या विधानातील विधान व कारणांचा अचूक सहसंबंध ओळखा. 5 गुण आहेत त्याला. 1. ए विधान. भारतातील लोकसंख्येची साक्षरता वाढत आहे. आर विधान. लोकसंख्येतील साक्षरतेचे प्रमाण हे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाचे द्योतक आहे. पर्याय पाहूया. अ. केवळ ए बरोबर आहे. ब. केवळ आर बरोबर आहे. क. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. ड. ए आणि आर दोन्ही चूक आहेत. तर याचा अचूक उत्तराचा पर्याय आहे क, म्हणजे ए आणि आर हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. 2. ए विधान आहे. नगरे वाढतात त्याबरोबर त्यांची कार्यही वाढतात. आर विधान. एका नगराला केवळ एकच कार्य असते. पर्याय अ. केवळ ए बरोबर आहे. ब. केवळ आर बरोबर आहे. क. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. याचं अचूक उत्तर आहे अ, म्हणजे केवळ ए विधान बरोबर आहे. 3. ए विधान आहे. मुंबई येथील दमट हवामान सुती वस्त्रोद्योगास पूरक आहे. आर विधान. उद्योगास मोठ्या प्रमाणात पाणी आवश्यक असते. पर्याय अ. केवळ ए बरोबर आहे. ब. केवळ आर बरोबर आहे. क. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. याचं अचूक उत्तर आहे ड, म्हणजे ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. 4. ए विधान. थरचे वाळवंट हा औपचारिक प्रदेश आहे. आर. वाळवंट हा प्राकृतिक घटकाच्या आधारे थर वाळवंटाचा प्रदेश निश्चित केला गेला आहे. पर्याय अ. केवळ ए बरोबर आहे. ब. केवळ आर बरोबर आहे. क. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. ड. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण नाही. याचं अचूक उत्तर आहे क. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. क्रमांक 5. ए विधान. मासेमारी व्यवसायात जपान अग्रेसर आहे. आर. डॉगरबॅक मासेमारी क्षेत्र युरोपीय देशांच्या जवळ आहे. पर्याय अ. केवळ ए बरोबर आहे. ब. केवळ ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. आर हे एचे अचूक स्पष्टीकरण आहे. क. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु दोन्ही विधानात परस्पर संबंध नाही. ड. ए आणि आर दोन्ही चूक आहेत. आता याचा अचूक उत्तराचा पर्याय आहे क. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु दोन्ही विधानात परस्पर संबंध नाही. ड. प्रश्न पहिल्यातलाच चुकीचा घटक ओळखा. 5 गुण आहेत. काही घटकांचा गट दिलेला आहे, त्या गटात न बसणारा शब्द ओळखायचा. 1. लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक. 1. हवामानाचे स्वरूप, भूकंपाचे स्वरूप, धार्मिक कलह, पाण्याची उपलब्धता. यामध्ये न बसणारा घटक आहे धार्मिक कलह. 2. प्राथमिक उत्पादने. मध, दोरखंड, लाख, कात. आणि यापैकी अचूक उत्तर आहे दोरखंड. ते दुय्यम उत्पादन आहे, प्राथमिक नव्हे. 3. मानवी वस्तीचे स्वरूप. रेषीय वस्ती, आकारहीन वस्ती, आयताकृती वस्ती आणि त्रिकोणी वस्ती. या गटात न बसणारा प्रकार आहे आकारहीन वस्ती. 4. सखोल उदरनिर्वाह शेती. अमेरिका, थायलंड, जर्मनी, रशिया. आणि याचं अचूक उत्तर आहे थायलंड. 5. दशलक्षी शहरे. मुंबई, मनमाड, मिलान, मेलबर्न. आणि याचं अचूक उत्तर आहे मुंबई. प्रश्न क्रमांक 2. भौगोलिक कारणे लिहा. 6 पैकी 4 सोडवायचे आहेत आणि 12 गुण आहेत, म्हणजे 3 गुण आहेत एका कारणांच्यासाठी. 6 पैकी 3 सोडवायचे
4×12. 1. लोकसंख्या वितरणावर वाहतूक सुविधांचा प्रभाव पडतो. 2. नगरांची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडीत आहे. 3. भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो. 4. उद्योगधंद्याचे वितरण असमान असते. 5. प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो. 6. मानवी भूगोलाचे स्वरूप विविध शाखांशी निगडीत आहे. आपण फरक स्पष्ट करूया. 3 गुणांच्यासाठी फरक आहे. 1. लोकसंख्या वितरणावर वाहतूक सुविधांचा प्रभाव पडतो. उत्तर: शहरे, बंदरे, रेल्वे जंक्शन्स या ठिकाणी वाहतुकीची साधने व दळणवळणाच्या सोयी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे तेथे मालाची व प्रवाशांची सतत चढउतार होत असते. पर्यायाने तेथील व्यापार वाढतो. मोठ्या बंदरांचा विकास होऊन ती आयात निर्यात व्यापाराची केंद्रे बनतात. उदाहरणार्थ मुंबई, कोलकाता. पुढे या बंदराच्या आजूबाजूस रस्त्यांचा विकास झाल्यामुळे अनेक उपनगरे निर्माण होऊन तेथील शहरांच्या लोकसंख्येत भर पडत आहे. 19व्या शतकानंतर जगाच्या विविध भागात वाहतूक व दळणवळणाच्या सोयींच्या विकासाचा खूप मोठा प्रभाव लोकसंख्या वितरणावर झालेला दिसतो. सुएझ, पनामा यासारख्या कालव्यांची निर्मिती तसेच अनेक देशांमधील महामार्गांची निर्मिती झाल्यामुळे वाहतुकीच्या नवीन मार्गांचा प्रभाव लोकसंख्या वितरणावर झाला. त्यामुळेच अशा वाहतूक मार्गांच्या नदी प्रदेशात लोकसंख्या केंद्रित झालेली दिसते. साहजिकच जगातील दाट लोकसंख्येच्या प्रदेशात बंदरांचे प्रदेश आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महामार्गांचे प्रदेश यांचा समावेश होतो. 2. नगरांची वाढ ही भूमी उपयोजनाशी निगडीत आहे. कारणे लिहा. उत्तर: जसजशी नगरांची वाढ होत जाते तसतशी तेथील जमिनीची निकडही वाढत जाते आणि बदलतही जाते. वाढत्या लोकसंख्येमुळे निवासाची मागणी वाढते. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात वाढ होते. त्याचबरोबर वाहतूक, सेवासुविधा, शैक्षणिक सेवासुविधा, वैद्यकीय सेवासुविधा अशा बहुविध सेवासुविधांच्या मागणीत वाढ झाल्यामुळे नगरांची एकूणच ठेवण, आकृतीबंध आणि भूमी उपयोजन बदलत जाते. 3. कारणे लिहा. भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. उत्तर: भारत हा आशिया खंडातील एक महत्त्वाचा देश असून तेथे प्रामुख्याने मोसमी हवामान आढळते. भारतात मोसमी हवामानामुळे निश्चित पर्जन्याची उपलब्धता, समहवामान आणि अनेक नद्यांची खोरी यामुळे शेतजमिनीची उपलब्धता आहे. लोकसंख्या खूप जास्त असून अन्न आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींची गरज भागवण्यासाठी शेती हाच प्रमुख पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळेच भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो आणि हा शेती व्यवसाय प्रामुख्याने सखोल उदरनिर्वाह स्वरूपाचा शेती व्यवसाय आहे. तेथील प्रमुख पीक तांदूळ असून बहुतांश उत्पादन हे स्थानिक बाजारपेठेत उदरनिर्वाहासाठी वापरले जाते. पारंपरिक शेती पद्धती, जमिनीचे क्षेत्र कमी, मजुरांची भरपूर उपलब्धता, त्यामुळे मानवी श्रमाचा शेतीमध्ये वापर जास्त. आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरणाचा वापर खूपच कमी प्रमाणात ही येथील शेती व्यवसायाची वैशिष्ट्ये आहेत. 4. कारणे लिहा. उद्योगधंद्यांचे वितरण असमान असते. उत्तर: उद्योगांचे स्थान हे प्रामुख्याने कच्च्या मालाचे स्वरूप, पक्क्या मालाचे स्वरूप आणि बाजारपेठ या 3 प्रमुख घटकांशी निगडीत असते. अर्थात या घटकांशिवाय भांडवल, तंत्रज्ञान, मनुष्यबळ, वाहतूक, शासकीय धोरण हे इतर घटकही तितकेच महत्त्वपूर्ण आहेत. मात्र कच्चा माल हा पूर्णतः प्राकृतिक घटक असून तो अवजड आहे की हलका आहे, तो नाशवंत आहे की टिकाऊ आहे, तो घटणाऱ्या वजनाचा आहे की शुद्ध स्वरूपाचा आहे, म्हणजे वजनात फरक न पडणार आहे, यावर उद्योगाचे स्थान अवलंबून असते. साहजिकच लोहपोलादासारखा उद्योग हा लोहखनिज या घटत्या वजनाचा कच्चा माल असल्यामुळे तो खाणकाम क्षेत्राजवळ स्थापन झालेला दिसतो. त्याच प्रकारे ऊस हा वजन घटवणारा नाशवंत कच्चा माल असल्यामुळे साखर कारखाना ऊस उत्पादक क्षेत्राजवळ स्थापन झालेला दिसतो. या उलट सुती वस्त्र उद्योग हा स्थानमुक्त उद्योग आहे. याला कारण कापूस हा कच्चा माल आणि कापड हा पक्का माल त्यांच्या वजनात फारसा फरक पडत नाही. अशाच प्रकारचा प्रभाव पक्क्या मालाच्या स्वरूपावरही दिसून येतो. कधीकधी पक्का माल नाशवंत असतो, उदाहरणार्थ बेकरी उत्पादने, तर कधी पक्का माल हा खूप अवजड असतो, उदाहरणार्थ विविध फळांची पेये. असे उद्योग बाजारपेठेजवळ किंवा शहरांजवळ स्थायिक होतात.
विविध उद्योगांना लागणारा कच्चा माल, मग ते कृषी क्षेत्रातून असेल किंवा खनिज क्षेत्रातून असेल किंवा वन क्षेत्रातून असेल, त्याचे वितरणही मुळात असमान असते. शिवाय त्यांची गुणवैशिष्ट्ये वर सांगितल्याप्रमाणे वेगवेगळी असतात. साहजिकच या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून उद्योगांचे वितरणही असमान होते. कारणे लिहा. 5. प्रादेशिक विकास हा प्राकृतिक रचनेवर अवलंबून असतो. उत्तर: प्रदेशाचे स्थान, तेथील हवामान, प्रदेशाची प्राकृतिक रचना, उंची, मृदा, पाण्याची उपलब्धता, समुद्राचे सानिध्य, नैसर्गिक बंदराची शक्यता असे विविध प्राकृतिक घटक त्या प्रदेशाच्या प्रादेशिक विकासावर परिणाम करतात. आल्हाददायक हवामान असणारा प्रदेश विकासात अग्रेसर असतो, तर तुलनेने विषम हवामानाचा प्रदेश विकासात मागे पडतो. सागर किनारी मैदाने, नद्यांची खोरी येथील मैदानी प्रदेश हे प्रदेश प्रादेशिक विकासात अग्रेसर असतात, तर पर्वतीय प्रदेश, वाळवंटी प्रदेश, घनदाट वनांचा प्रदेश प्रादेशिक विकासात मागे पडतात. 6. मानवी भूगोलाचे स्वरूप विविध शाखांशी निगडित आहे. उत्तर: मानवी भूगोल हा मानव केंद्रित आहे, त्यामुळे मानवी भूगोलाच्या शाखाही मानवी घटकांशी निगडित असतात. तसेच या सर्व शाखा एकमेकांशी संबंधित आहेत. मानवी समूहाचे म्हणजेच पर्यायाने लोकांचे वितरण, लोकसंख्या वृद्धी, जन्म-मृत्यू दर यांचा अभ्यास लोकसंख्या भूगोलात केला जातो. प्रत्येक प्रदेशात केले जाणारे विविध व्यवसाय व त्यांच्या वितरणाचा अभ्यास आर्थिक भूगोलात केला जातो. ग्रामीण, शहरी वस्त्यांशी संबंधित विविध अभ्यास विषयांचा समावेश, लोकांच्या श्रद्धा, रीतिरिवाज, भाषा, संस्कृती, सामाजिक अभिसरण यांचा अभ्यास भूगोलाच्या सामाजिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक शाखांमध्ये केला जातो. अशा प्रकारे मानवी भूगोलाच्या शाखा व उपशाखा एकमेकांशी संबंधित आहेत. प्रश्न 3. फरक स्पष्ट करा. 5 पैकी 3च सोडवायचे आहेत आणि 9 गुण आहेत, म्हणजे एका फरकाला 3 गुण, त्यामुळे 3 किंवा 4 मुद्दे लिहिले तरी चालेल. 1. स्थलांतराचे आकर्षक घटक आणि स्थलांतराचे अपकर्षक घटक. 2. मळ्याची शेती आणि विस्तृत व्यापारी शेती. 3. द्वितीयक व्यवसाय आणि तृतीयक व्यवसाय. 4. कार्यात्मक प्रदेश आणि औपचारिक प्रदेश. 5. प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल. फरक स्पष्ट करायचं. जितके गुण आहेत त्या प्रमाणातच फरक लिहा, मी इथं जास्त घेतलेले असले तरी. एका भागात आहे स्थलांतराचे आकर्षक घटक, दुसऱ्या भागात आहे स्थलांतराचे अपकर्षक घटक. स्थलांतराची विविध कारणे असली तरी स्थलांतराच्या प्रत्यक्ष प्रेरणेमागे इच्छा किंवा अनिच्छा हे घटक महत्त्वाचे ठरतात. स्थलांतराची विविध कारणे असली तरी स्थलांतराच्या प्रत्यक्ष प्रेरणेमागे इच्छा किंवा अनिच्छा हे घटक महत्त्वाचे ठरतात. फरकाचा पहिला भाग. काही वेळेस आकर्षक कारणामुळे स्थलांतर होते, अशा कारणांना आकर्षक घटक म्हणतात. सक्तीचे स्थलांतर असल्यास ते अनिच्छेनेच होते, अशा स्थलांतरास अपकर्षक घटक म्हणतात. 2. आकर्षक घटकांमध्ये प्राकृतिक, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय कारणे असतात. अपकर्षक घटकांमध्ये प्राकृतिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय कारणे असतात. 3. आकर्षक घटकात प्राकृतिक कारणांमध्ये प्रसंगी आल्हाददायक हवामान, पाण्याची उपलब्धता अशा कारणांमुळे स्वेच्छेने देखील स्थलांतर होताना दिसते. अपकर्षक घटकात प्राकृतिक कारणांमध्ये नैसर्गिक आपत्ती हे बहुतांशी स्थलांतराचे प्रमुख कारण असते आणि अशा वेळेस हे स्थलांतर सक्तीचे असते. 4. आकर्षक घटकात आर्थिक कारणांमध्ये रोजगाराच्या संधी किंवा नोकरीच्या संधी, शिक्षण, राहणीमानाचे आकर्षण, परकीय देशाचे आकर्षण अशा प्रमुख आर्थिक कारणांमुळे स्थलांतर होते. हे स्थलांतर बहुतांशी स्वेच्छेने होते. अपकर्षक घटकात आर्थिक कारणांमध्ये काही प्रसंगी टाळेबंदी, कारखान्यांचे स्थलांतर, मजुरांचे प्रश्न किंवा संघर्ष यासारख्या कारणांमुळे अनिच्छेने स्थलांतर होते. त्याच वेळी शहरांचे प्रदूषण, वाहतूक कोंडी यासारख्या काही कारणांमुळे शहरातून गावाकडे असे उलट स्थलांतर होतानाही दिसते. कोणतेही 3 मुद्दे लिहा किंवा 4 लिहिले तरी चालेल. पुढचा फरक आहे मळ्याची शेती आणि विस्तृत व्यापारी शेतीमध्ये. 1. मळ्याच्या शेतीचा विकास साधारणपणे उष्णकटिबंधात झालेला दिसून येतो. विस्तृत व्यापारी शेतीचा विकास साधारणपणे मध्य अक्षवृत्तीय पट्ट्यांमध्ये झालेला दिसून येतो. 2. मळ्याची शेती डोंगर किंवा पर्वत उतारावर केली जाते. विस्तृत व्यापारी शेती विस्तृत सपाट प्रदेशावर केली जाते. 3.
मळ्याच्या शेतीत शेतीबरोबर पशुपालनाचा विकास झालेला नाही, कारण पर्वतीय उतार व डोंगराळ भाग. विस्तृत व्यापारी शेतीत प्रदेश सपाट असल्याकारणाने व्यापारी तत्वावर पशुपालन व्यवसायाचा विकास झालेला आहे. 4. मळ्याच्या शेतीत चहा, कॉफी, रबर, कोको, नारळ यासारखी पिके घेतली जातात. ही सर्व पिके नगदी पिके म्हणून ओळखली जातात. विस्तृत व्यापारी शेतीत गहू, मका ही पिके घेतली जातात. या प्रदेशाला गव्हाचे कोठार असे म्हणतात. या शेतीला धान्य शेती असे म्हणतात. 5. पर्वतीय किंवा डोंगर उतारावर शेती असल्याकारणाने यंत्राचा वापर करता येत नाही. मनुष्यबळाचा अधिक उपयोग करावा लागतो. क्षेत्र विस्तृत असल्याने यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने ही शेती केली जाते. 6. उदाहरणार्थ भारत चहा, ब्राझील कॉफी, मलेशिया रबर. उदाहरणार्थ संयुक्त संस्थाने प्रेरी प्रदेश गहू उत्पादन, अर्जेंटिना पंपाज पशुपालन, ऑस्ट्रेलिया डाउन्स मेंढपालन, रशिया स्टेप्स गहू उत्पादन, आफ्रिका व्हेल्ड पशुपालन इत्यादी. यापैकी कोणतेही 3 ते 4 मुद्दे लिहा. पुढचा फरक आहे द्वितीयक व्यवसाय आणि तृतीयक व्यवसाय. 1. प्राथमिक श्रेणीतील व्यवसायातून उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून अधिक उपभोग्य वस्तू निर्माण करणाऱ्या व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय म्हणतात. उदाहरणार्थ वस्तू निर्माण उद्योग, ग्रामोद्योग इत्यादी. जे व्यवसाय प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेत सहभागी होत नाहीत, लोकांना केवळ सेवा पुरवितात, अशा अनुत्पादक व्यवसायांना तृतीयक व्यवसाय म्हणतात. उदाहरणार्थ व्यापार, पर्यटन, आरोग्य इत्यादी. 2. प्राथमिक व्यवसायातून प्राप्त झालेल्या उत्पादनांवर द्वितीयक व्यवसाय अवलंबून असतात. अनुत्पादक व उत्पादन प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी होत नाहीत. 3. या व्यवसायात वस्तूंचे किंवा पदार्थांचे रूपांतर केले जाते. उदाहरणार्थ कापसापासून वस्त्र निर्मिती. या व्यवसायाच्या माध्यमातून लोकांना विविध सेवा उपलब्ध होतात. 4. या व्यवसायात कुटीरोद्योग, ग्रामोद्योग, लघुउद्योग, वस्तुनिर्मिती या उद्योगांचा समावेश होतो. या व्यवसायामुळे मालाला स्थळ व काल उपयोगिता प्राप्त होते. विविध सेवा. 5. हे व्यवसाय आर्थिकदृष्ट्या विकसित राष्ट्रात अधिक प्रमाणात चालतात. हे व्यवसाय ग्राहकाभिमुख आहेत. कोणतेही 3 ते 4 मुद्दे लिहा. पुढचा फरक आहे कार्यात्मक प्रदेश, औपचारिक प्रदेश. 1. जो प्रदेश एखाद्या नागरी केंद्राच्या आर्थिक व सामाजिक प्रभावाखाली असतो त्याला कार्यात्मक प्रदेश असे म्हणतात. उदाहरणार्थ पुणे महानगर प्रदेश. औपचारिक प्रदेश म्हणजे असा एक समान किंवा एकसंघ प्रदेश की जेथे त्या प्रदेशातील प्रत्येकजण तेथील भाषा, हवामान, आर्थिक क्रिया, ठराविक पीक उत्पादन किंवा प्राकृतिक वैशिष्ट्ये इत्यादी मिळून एकसंघ प्रदेश निर्माण होतो. त्यास औपचारिक प्रदेश म्हणतात. उदाहरणार्थ राज्य किंवा देश. 2. कार्यात्मक प्रदेश हे कार्याशिवाय इतर कोणत्याही औपचारिक वैशिष्ट्यांनी बांधलेले नसतात. उदाहरणार्थ वायफाय, हॉटस्पॉटचे प्रभाव क्षेत्र. औपचारिक प्रदेशात प्राकृतिक व राजकीय या दोन्ही प्रकारच्या प्रदेशांचा समावेश होतो. उदाहरणार्थ नदी, खोरे व जिल्हा. 3. कार्यात्मक प्रदेश हे एकजिनसी नसतात. एकापेक्षा अधिक प्राकृतिक किंवा राजकीय प्रदेश समाविष्ट असू शकतात. प्रत्येक औपचारिक प्रदेशाला वेगवेगळ्या सीमा असतात, ज्यामुळे प्रदेश ओळखणे सोपे जाते. उदाहरणार्थ देश. पुढचा फरक आहे प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल. 1. पृथ्वीवरील नैसर्गिक घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. नैसर्गिक घटक व मानव यांच्यातील आंतरक्रियांचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. 2. प्राकृतिक भूगोलाच्या भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, जीव भूगोल, मृदा भूगोल इत्यादी शाखा आहेत. मानवी भूगोलाच्या लोकसंख्या भूगोल, सामाजिक भूगोल, वर्तणुकीचे भूगोल, आर्थिक, राजकीय व ऐतिहासिक भूगोल इत्यादी शाखा आहेत. 3. प्राकृतिक भूगोलात नैसर्गिक घटकात स्थळ, काळ, परत्वे असणाऱ्या भिन्नतेची कारणमीमांसा केलेली असते. मानवी भूगोलात नैसर्गिक घटक व मानवी यांचा असणारा संबंध, त्यांचे दोन्ही घटकांवर होणारे परिणाम यांची कारणमीमांसा केलेली असते. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल हा पर्याय सिलेक्ट करा, म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. इयत्ता 12वी भूगोल
पूर्वपरीक्षेची ही उत्तरपत्रिका होती. यामध्ये आपण प्रश्न क्रमांक 1, 2, 3 अभ्यासले आहेत. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये भाग 2 मध्ये प्रश्न 4, 5, 6, 7 आपण पाहूया. आणि आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. व्हिडिओ लेक्चर पाहायला फ्री आहेत, त्यामुळे आवडलेले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला जरूर पाठवा. अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.